तर आपण जर बघितलं तर थोडीशी कोल्हापूर शहराची जी हवा प्रदूषणाची स्थिती आहे ती पहिल्यांदा समजून घ्या आणि त्याच्यापुढे थोडंसं आहे. ओव्हरऑल भारतातली जर तुम्ही बघितला तर 108 अतिप्रदूषणाची जी शहरं आहेत त्याची यादी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनं डिक्लेअर केलेली आहे आणि त्या यादीमध्ये महाराष्ट्रातली 17 शहरं आहेत आणि त्या अतिप्रदूषित 17 शहरांमध्ये कोल्हापूरचं नाव 10 नंबरला आहे. मग ह्यामध्ये जर तुम्ही बघितला तर पार्टिक्युलेट मॅटरचा जो पोल्युटंट आहे हा त्यात डॉमिनंट पोल्युटंट आहे. म्हणजे कोल्हापूर शहराचं जर पार्टिक्युलेट मॅटरचं जर इमिशन आणि त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन बघितला तर ते हायर लेवलला आहे. तर त्यामुळं आपण ते अतिप्रदूषित शहरांच्या यादीत गेलेलो आहे. तर रंगपंचमी आणि हवा प्रदूषणाचा थोडासा संदर्भ जर बघितला तर रंगपंचमी खेळताना आपण जे काही कलर्स वापरतो म्हणजे ते पिवळे असेल नाही तर कोरडे कलर्स असतील, नैसर्गिक असतील नाही तर केमिकलयुक्त असेल, जे काही कलर आपण वापरतो ते ज्यावेळेस आपण हवेत उडवतो त्याच्या डायरेक्टली आपण जे श्वासोश्वास घेतो त्यामुळे ते आपल्या शरीरात जातात आणि ह्यामुळं थोडंसं काय होतं की शरीरात त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यानंतर दुसरा जर तुम्ही थोडासा इम्पॅक्ट बघितला तर वॉटर पोल्युशनचा पण आहे आणि सॉईल कंटॅमिनेशनचा पण आहे. ह्या संदर्भात थोडंसं जर आपण लक्ष वेधलं याकडं तर थोडंसं हे प्रदूषण कमी होण्यास आपल्याला मदत होईल. केमिकल कलर्समध्ये जर बघितलं तर आपल्यात थोडंसं हेवी मेटलचं पण कंटॅमिनेशन दिसतं. म्हणजे हेवी मेटलचं पोल्युशन पण होऊ शकतं. त्यात लीड आहे, मर्क्युरी आहे, क्रोमियम आहे. म्हणजे अशा पद्धतीचे केमिकल्स वापरून जर आपण रंगपंचमी जर साजरी करणार असो तर 100% ते आपल्या शरीराच्या दृष्टीनं नाही तर आपल्या परंपरेच्या दृष्टीनं खरोखर योग्य नाही आहे.